आज महायुतीच्या सर्व सन्माननीय नेत्यांसोबत एक अतिमहत्त्वाची बैठक ठरली। माझ्या दृष्टीने विधिमंडळाच्या समित्या होणं हे तर स्वाभाविकच आहे आणि ते अधिवेशनात संपायच्या अगोदर जाहीर होतही आहे। पण सर्वात महत्त्वाचं की नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला लवकरच तारीख कळवली जाईल। महायुतीच्या प्रत्येक पक्षाचे 50 असे एकूण 150 आणि मंत्रिमंडळातील सर्व असे 175 जणांची एक अति महत्त्वाची बैठक, ज्या बैठकीतून सबंध राज्यभर महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघाने एक रूप होऊन येणारी लोकसभेची निवडणूक ही अतिशय ताकदीने लढणार आहे। आणि हा एक संघ एक रूप हे फक्त सरकारमध्ये नाही तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल, याच दृष्टीनं याचा संकल्प देण्याच्या संबंधी माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही व्यापक बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये हा संदेश गाव पातळीपर्यंत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय एकरूप होऊन लढायचं आहे आणि जिंकायचं आहे। हा संदेश लवकरच अधिवेशन संपल्यानंतर महायुतीकडून देण्यात येईल। महाविकास आघाडीचं एक मिनिट, या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की लवकरच तारीख, वेळ आणि ठिकाण हे 2 दिवसामध्ये आपल्याला सांगितलं जाईल। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत, राजस्थानला पण जाणार आहे। आता या बाबतीमध्ये आम्ही समन्वय समितीच्या बैठकीत असल्यामुळं या दौऱ्याच्या बाबतीत आम्हाला अधिकृतपणे सांगता येणार नाही। या बाबतीत ते दिल्लीला जाणार असतील तर त्या दोन्ही तिघांच्याही कार्यालयातून आपल्याला त्याची अधिकृत माहिती मिळू शकते। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।